रामदासपेठ देशमुख फाईल या प्रभाग 6 मध्ये भाजप उमेदवार पवन महल्ले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले। यावेळी पवन महल्ले यांच्या लोकाभिमुख कार्याचा दाखला आमदार सावरकर यांनी दिला। अकोला महापालिकेच्या निवडणुकीत रामदासपेठ आणि देशमुख फाईल या प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार पवन महल्ले यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले। तुमची आमची सर्वांची भाजप अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता प्रत्येक प्रभागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे उमेदवार पवन महल्ले यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी पवन महल्ले यांच्या लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले। महल्ले यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याची भूमिका घेतल्याचा दाखला त्यांनी दिला। या उद्घाटन प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभागातील विकास कामे आणि भाजपची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय आता मुख्य केंद्र ठरणार आहे। पवन महल्ले यांनी देखील या प्रसंगी मतदारांशी संवाद साधून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले। प्रभाग क्रमांक 6चं रितसर उद्घाटन आपण केलं आहे प्रचार कार्यालयाचं। जनतेनं विकास पाहिलेला आहे। विकास करत असताना तो समतोल आणि सदृश्य करायचा आम्ही प्रयत्न केला। मला असं वाटतं आमच्या चारही नगरसेवक मागच्या 10 वर्षात केलेल्या विकास कामावर आणि पुढे होणाऱ्या विकास कामाच्या भरोशावर इथे उभे राहिले आहेत। मी जनतेला आवाहन करेल की सज्जन शक्तीसोबत राहून विकसित भारत 2047 आणि विकसित महाराष्ट्र 2047चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला भरभरून मतरूपी आशीर्वाद द्यावे।